हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 26 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. भारतातील महिला शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाद्वारे कृषी सखी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने उत्तर प्रदेशातील कालिंजर किल्ल्याच्या परिसराला अधिकृतपणे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. भारताची सर्वात मोठी जागतिक परिषद आणि प्रदर्शन गो टँक 2026 पुण्यात आयोजित करण्यात आले होते. पुढे पाहूया. इराणचे पर्यावरणशास्त्रज्ञ व माजी राजकारणी कावेह मदनी यांची 2026च्या प्रतिष्ठित स्टॉकहोम वॉटर प्राइजसाठी निवड झालेली आहे. पुढे पाहूया. नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमीमध्ये भारत वीज शिखर परिषद 2026 आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांची राष्ट्रीय जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार पाकिस्तान प्रथमच जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरलेला आहे. पुढे पाहूया. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना वाहन उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2026चा प्रतिष्ठित पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. नवी दिल्ली शहरात कार्बन मार्केट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2026चे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा व गृहनिर्माण व नगर विकास मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. 49वी योनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 सिक्कीम राज्यात आयोजित केली जाणार आहे. फेब्रुवारी 2026 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ किताब पाकिस्तानचा सलामवीर साहिबजादा फरहान याने जिंकलेला आहे. पुढे पाहूया. रवांडाची 15 वर्षीय फलंदाज फॅनी उटा गुशिमानिंदे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकवणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरलेली आहे. पुढे पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने नागरिकांना त्यांच्या दारापाशी मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी द्वारे चिकित्सा हा उपक्रम सुरू केलेला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 घोषणा 15 मार्च 2026 रोजी. विजेते जयंती कुमरेश हे सरस्वती वीणावादक आहेत. ते तामिळनाडूच्या चेन्नई येथील प्रसिद्ध कलाकार आहेत. 34 वर्षांनंतर वीणावादकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार 1 जानेवारी 2027 रोजी दिला जाईल. नृत्य कलानिधी पुरस्कार नरेंद्रजी भरतनाट्यम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विषयी पाहूया. 16 मार्च महाराष्ट्र विधानसभेने पारित म्हणजे आवाजी मतदान. 17 मार्च विधान परिषदेने राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवले. मुख्य उद्देश आहे जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभ, दबाव किंवा विवाहाच्या बहाण्याने होणाऱ्या बेकायदा धर्मांतर रोखणे. तसेच भारतीय संविधानाशी संबंधित कलमे पाहूया. तर कलम 25 नुसार मुख्य तरतूद व शिक्षा काय आहे तर सामान्य बेकायदा धर्मांतर 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड. तसेच 1 लाख रुपये दंड. अल्पवयीन महिला, अस्वस्थ मनाचे व्यक्ती, SC ST यांच्याबाबत 7 वर्षे तुरुंग
तर 5 लाख रुपये दंड. तसेच सामूहिक धर्मांतर 7 वर्षाची तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड आहे. पुनरावृत्ती गुन्हा 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड. विवाहाच्या बहाण्याने धर्मांतर विवाह रद्द होऊ शकतो. गुन्हा नॉन बेलेबल असेल. कोर्टात खटला चालवला जाईल. इच्छेनुसार धर्मांतर प्रक्रिया 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी लागेल. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.